मग आजच घेऊ मी डॉक्टरला बोलून आलो. वैष्णवी कुठे गेली? संध्याकाळी काय केलं नुसतं पापड्या खाल्ले. आता हसू नका यार, उपवास म्हणलं तर अवघडे राव. उपास सोडायला मटण खाणार. आज सलाईन घ्यायची का? आज वैष्णवीला घ्यायची आहे सलाईन. काय तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैशी सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हे बघा इकडं माग चालू आहे यांचा नाश्ता. आजी आमच्या चिडलेले आहे लेकरावर, पण चालूच असतं. हे बघा इकडं आम्ही 4 जण आहे जेवायला आज. ओंबो, माने, सोन्या आणि मी. अरे चला वावरात जाऊन यायचं का? जेवायचा लाड नाही भाई, अजून 1 तास. जेवायची तर मला अपेक्षा नाही सध्या, कारण काय झालं नाही. थांबा तुम्हाला सांगतो काय विषय कारण होतं उपवास. संध्याकाळी काय केलं नुसतं पापड्या खाल्ले. आता हसू नका यार, उपवास म्हणलं तर अवघडे राव. उपास सोडायला मटण खाणार लागली होती. पोळी खाल्ली. कशावर सगळं आटपलेलं आहे इकडं आणि चालू आहे यांचं स्वयंपाकाचं. आई साहेब चालू आहे पोळ्या करणं. आता आई आज तुम्हाला त्रास आहे, पण आजचा रविवार आता का? ओ नो, ठीक आहे. मग आजच घेऊ मी डॉक्टरला बोलून आलो. वैष्णवी कुठे गेली आणि दीदी कुठे गेली? तिला पहा तिकडं वाळू खेळणं चालू, इकडं स्वयंपाकाचं. किती वेळ लागेल नाही स्वयंपाकाला? कुठे गेली आजी? तिकडं पाणी शेतीत गेले ना. आई आज काय काय काम आहे? आज मी काय आवरायचं, दळणं करायचे. आज पीठ नाही, आता तिथून आणलं थोडंसं तर झालं. तर बेसन पीठ दळायचं, गव्हाचं दळायचं, दळून गहू काढायचे याच्यातून. तू आई काळीच पडली पण इथं ओळखूच नाही यायची. काम आवरणं चाललं बघा. माझ्या हातापाय दुखायला लागलेच. डॉक्टरकडे एखादं इंजेक्शन घ्यावं. आज इंजेक्शन घेतो, पण वैष्णवीला सलाईन लावू दे. ते डॉक्टरकडून घेतात एक इंजेक्शन. हा नाही तर मग आजचे दिवस राहू द्या काम. आता आज आवरायचं, उद्या हातालिकेची पूजा पाती त्याच येऊन जातो त्याच्यात. आज कोणी भेटणार नाही करे बाई, एखादं काम कराय कोणी भेटत नाही आणि काय जास्त करून भेटतच नाही. सगळ्यांचं म्हणणं काय माहिती आहे का, तुम्ही कशालाच तिकडे गेले नाही, इकडंच चांगलं. पण चांगलं आहे तिकडे, पण आता महालक्ष्मीसाठी नाही नाही मग तिकडे गेलेच कशाला म्हणे तुम्ही? असं का? हा पुण्याला राहिलं. आता जायचं तर चला चला तर गेलो. सगळे म्हणे आपलं घर ते घर असतं काय, तिकडं उगाच घरच्यांची बेजारी करतो. पावाच्या इच्छा करून 4-2 वर्ष पुन्हा चालले आपल्या घरी. हा कारण काय माहिती का, आयुष्यात काही ना काही चढ उतार करावाच लागतो. पाय यावं फिरून सरी. हा सगळे म्हणे इकडे एवढी परेशानी, धुळीची अलर्जी झाली असं, धुळीनं लय दिवसाचं. त्या धुळीनंच आलाय तुम्हाला नाही का? तू चष्मा वापरत नाहीये? चष्मा वापरते पण एवढं चष्मा लावून मग सुधरत नाही का? नाही पण आता डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे तुझ्या, चष्म्याशिवाय करायचंच नाही का? नाही तर काय करा माहिती काय, आजचे दिवस आराम करा, उद्यापासून दिवस आवरलं की झालं. मग आवरायचंच राहिलं, झालं सगळं. मग फराळ पाणी करावं लागेल महालक्ष्मीचं. उद्या तर तुझ्याच पाठीचं जाईल, परवा दिवशी जालन्याला जाऊ म्हणतो. आणि तुम्हाला जालन्याला नेतो मस्त तुमची खरेदी करायला. दीदी ए दीदी, आमच्या दीदीचं एवढं हे पण आई तुम्हाला काही परेशान केलं की ना? ती घरातच नाही, जेवायला तिकडंच, खायला तिकडंच. फक्त सकाळी चहा दूध चहा की निघती बाहेर. आंघोळ सुद्धा आवणीकडे 2 दिवस. पसारा तर बघा वाटत नाही यार, काहीच करावं काय. मला काय वाटतं माहिती काय, वर एक शेडच पाहिजे. आणि हे गेल्यावर करता कशाचं करता, वर शेड इथं आल्यावर करू ना मग काहीतरी. माडीचं पीठ
माडी बी अशी चौकून चांगली केली तर हे नाही कुठे गळाती हा नाही माडी तर मस्त माडी करून लगे छान. हे बघा अरे 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 पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. झालं आणखी मग करू ना. पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. बापरे डाळिंब खाती का? आजीला दिलं का? तर इकडं चालू आहे. पण खाली जात नाही. काय खायचं तुला? मोठं ताट खोलली काय खाल्लं? काय खायचं? ढोकळा खातो का? ढोकळा ढोकळा खातो का? ढोकळा जाळी कोणती? वैष्णवी काय आज ढोकळा करायला का? कोणाला बोलता येत नाही? बोलता नाही येत तिला? शांत बसती बोलत नाही. तिला म्हणा बोलत जा. त्या दिवशी मी वैष्णवीला जरासं बोललो होतो तर हिनं गल्लीत आली आणि बायांनी विचारलं. पप्पा बोलले मम्मीला अशी म्हणती तू. वा रे वा. अरे तसं सांगते तू बाया सांगू नाही ना तसं. तर सगळ्या म्हणे आजी खराब, आई सुधारली, सानू सुधारली, आजी सुधारल्या, वैष्णवी खराब झाली एकटी. तर म्हणते पप्पा बोलले तिला नाही का ग? हा माकडे. तर इकडं चालू आहे त्यांचं ढोकळ्याचं भिजवणं. चला बरं करा बरं पटकन पटापट पटापट. मला जायचंय जालन्याला. आई जुन्या पुढ्या काहीच नका ठेवू, सगळ्या फेकून द्या. मस्त नवीन तुम्हाला किराणा आणलाय ना. फेकून दिले बाबा ते संपल्याचे ते संपलं होतं. देव कोणी वावरात कधी जायचं रे आपल्याला? जाऊ बाबा का? आवडीचं का जायचंच नाही? नाही जायचं बापा मला जायचं वावरात. वैष्णवी तुला? नाही का काठाची लहान चालू इकडे यांचं आणि पमीचं चालू इकडं. आजीला देत नाही का? हा द्यायचं का? हा तर चला आता आटपतो मी. मला पण जायचंय जालन्याला. झाकण घे. भेटतो मी तुम्हाला लगेच थोड्याच वेळात. आमची बाई रडतीये इकडं. चल ग ते खायचं आपलं बिस्किट. चल 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 चल. काय काय केलं बित्ती काकूनी? मारलं तिला. कोणी मारलं? पैसे चल. देऊ बाई तुला. हे काय हे काय? तर हे बघा आम्ही आत्ताच गेलो होतो पोस्टात, तिकडून आलोय आणि आता मला निघायचंय. आजीचं काम काय चालू आहे? भांडेच का? वैष्णवी काय आज स्वयंपाकाचं? आज सलाईन घ्यायची का? आज वैष्णवीला घ्यायची आहे सलाईन. काय चल 1700 रुपये देऊन टाकणं लागते. चलो चलो चलो. उभा राह ना, कडा घेतो ना. काय हो ना. नाही नाही तेव्हा बापरे. हा? हे बाकी सगळं आटपलेलं आहे का रे? सगळं आता पसारा बिसारा सगळं आवरायचा. आजच्या दिवस सगळं आवडतं. हा आजच्या दिवशी का झटकायचं. घर आईला भांडी कुंडी चढ घासली. माय बाई व. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं काही खास नाहीये. कालचा थोडाफार आणि आजचा. बाकी इकडं स्वयंपाकाचं चालू आहे. आणि आज ह्या दोघी जणींना बी दवाखान्याचं काम आहे. हिला सलाईन, आईला इंजेक्शन, कारण दोघीचं दुखतंय. आजीचं चालू आहे इकडं भांडे घासणं. घासू दे, जाऊ दे थोडंफार. त्यांचे पण हात पाय मोकळे होते. थोडंफार करू द्यायचं काम नाही का रे? काय खायचं दीदी तुला? ए पिल्ल्या काय खायचं? माझ्यासोबत येते तू?
चला काढा. ते आणला नाही का आपल्याकडे होता तो? नाही ना. तर चला इकडं ढोकळा केलेला आहे बघा. ढोकळा एकदम मस्त असा फुगला आहे. घरचा ढोकळा आहे. आजीला द्यायचा? आजीला नको. आजीला तू खाल्लास ना? आजीला द्यायचा. हे बघा आजीला द्यायचा म्हणतीये. मस्त ढोकळा झाला पण त्याच्यासोबत फक्त मिरच्या नव्हत्या. मिरची नव्हत्या तर त्याच्यामुळे हे सगळं गोंधळ झालेला आहे. मिरची असती तर एकदम मस्त ढोकळा झाला असता. तू खाल्ला का वैष्णवी? तू खाल्लाय? हा काय काय आणायचं उद्या? तू धरणार आहे गोपा? तू कशाला धरायला लागली उगत? अरे उपास दवाखाना चालू तुमचा. उपास धरायचा उपास धरायचा. मग गरज नाही काही. हॉस्पिटल दवाखान्याचे काम चालू आहे वैष्णवी रोज. आणू ना मग उद्या. काय काय लागतं काय काय. ठीक आहे ना बघाल ना मी. आज बघतो ना काय काय नाही तर. काऊन रडतीये का तू? काय पाहिजे पिल्ला तुला? आंघोळ नाही केली काय नाही तसंच जेवायली? आ ए दीदी. तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपले 20,000 होण्याला फक्त काहीतरी 200-300 बाकी आहे. तर काय करायचं ना 20,000 झाल्यावर केक ते आणून सेलिब्रेशन. काय बघू आता काय होतं काय नाही वैष्णवी. तर हा लाईव्ह घेऊ आपण. लाईव्ह मध्ये तू मस्त बोलणार आहे. तू एकटीच लाईव्ह घेणार आहे. बाकी सगळ्यांना दाखवणार आहे तू व्हिडिओ मध्ये नाही का? लाईव्ह लावून दिलं तर घेशील ना तू? लाईव्ह घेणार आहे. हा तर लवकर आपले सबस्क्राईब करून टाका सगळ्यांनी. कारण कसं आहे माहिती का फक्त हा 200च राहिलेले. ते झाले की झालं मग 20,000चा टप्पा आपला पूर्ण होतोय. आणि व्हिडिओ कसे वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटतो असेच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.